हॅलो गाईज. सो आज आहे नागपंचमी आणि आम्ही आहोत न्यूझीलंडमध्ये. सो आम्ही मोस्टली आपली सण साजरी करायचे अवेलेबल मटेरियलमध्ये प्रयत्न करतो. सो आज बघू आम्ही नागपंचमी कशी साजरी करतोय. सो हे आहे मॅग्नोलियाचं झाड. त्याची फुलं एवढी सुंदर आहेत, कमळासारखीच आहेत. सो आम्ही नेहमी पूजेला ही फुलं यूज करतो. सो ही पिंक जॅस्मिन म्हणजे चमेलीची पण फुलं आहेत आपल्या बागेमध्ये. इतका सुंदर वास येतो ह्याचा, घरभर पसरतो जेव्हा आम्ही आतमध्ये घेऊन जातो तेव्हा. कॉन्स्टंट रॉनी. सो आपल्याकडे मँड्रिनचे पण झाड आहे. सो फळं घेऊ आपण प्रसादाला. हे थोडं तोडायला अवघड. आय थिंक हे पिकलं नाहीये. हे पिकलंय. चला. सो गाईज आपल्या गार्डनमध्ये हे पण फुलाचं झाड आहे. कोणतं माहिती नाही पण खूप सुंदर आहे. इथे लिंबू आहे. हे फक्त समरमध्ये फुलं येतात याला. सुंदर फुल. सो गाईज आम्ही असं छोटंसं डेकोरेशन केलंय आजच्या नागपंचमीच्या पूजेच्या स्पेशल ओकेजनसाठी. आणि हा जो येल्लो नाग आहे ज्याची आम्ही आज पूजा करणार आहे, तर तो आम्ही पॉटरीला गेलो होतो तेव्हा बनवला होता आणि लकीली तो आज यूज होणार आहे. आमच्या काही मनात नव्हतं पण नाग वॉज इझी, पटकन बनेल असा. तर हा आज नागाची आम्ही मातीच्या नागाची पूजा करणार आहे. सो हा आम्ही नॉर्मल डेकोरेशनसाठी नाग ठेवला, ह्याची काही पूजा नाही करणार आहे. आम्ही जस्ट जंगलवाली नॉर्मल थीम बनवली आज असं. नागोबा देवा, तुमची कहाणी आटपाट नगर होते की चातुर्मासात श्रावण मास आला. हे नागपंचमीचा दिवस दिले आहेत. सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तो अशा प्रकारे मनोभावे अवेलेबल मटेरियल मध्ये आम्ही पूजा केलेली आहे नागपंचमीची. हे आम्ही दिंड बनवले आहेत. त्याच्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य दाखवलाय. इथे फक्त साळीच्या लाह्याच मिळतात. आम्ही खूप शोधलं म्हणून साळीचे लाहे फुटाण्याचा नैवेद्य दाखवलाय. छान डेकोरेशन पण केलंय. नाग, शंकराची पिंड सगळ्याची पूजा केली आहे. पूजा करून छान वाटलं मला आज, मस्त वाटलं. सो गाईज, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या पेजला, किवी लाईफ इन मराठी स्टाईल. थँक्यू.